तर जय शिवराय भावांनो, वाघ सकाळ सकाळी भिगवणला गेला. भिगवणमध्ये सलूनमध्ये जाऊन वाघाने केस कापली, कारण की वाघाला आज गणपती बघायला पुणे येथे जायचं होतं. भिगवणवरनं माघारी आल्यावर पोरांना फोन केला सगळ्यांना की म्हणलं ओळखलं का, सगळ्यांचं ओळखलं होतं. मग आता निघालो आम्ही पुण्याच्या दिशेने. गेलो जाऊन रेल्वे स्टेशनला. रेल्वेतून जागा सुद्धा मिळाली. मग नितीन शेट आणि मी बसलो वरच्या सीटावर. तर आम्ही पोचलो पुण्यामध्ये. पुण्यात गेल्यावर आम्ही गेलो मेट्रो स्टेशनला. तिकीट वगैरे काढले आणि आता आम्हाला गणपती बघायला पुढच्या दिशेने जायचं होतं. काही चढलो मेट्रोमध्ये बसलो तर बघितलं मेट्रोमध्ये एवढी भयंकर गर्दी होती की बस. मग नामू, मी, संग्राम, सरपंच सगळे मेट्रोमध्ये बसलो. अजून पोरं होती ते पलीकडल्या साईडला बस. मंडई मार्केटला मेट्रोमध्ये आम्ही उतरलो. मेट्रो स्टेशनला तर उतरले बघितलं, थोडा फोटोशूट केला. एवढी भयंकर मेट्रो स्टेशन मोठं आहे की बस. आणि तुफान गर्दी होती, कारण गणपतीमुळे सगळे लोक गणपती बघायला आलते. तर सगळे मग मेट्रो थोडं लोकेशनचं शूट केलं. तर आम्ही निघालो आता मेट्रो स्टेशनच्या बाहेर. तर सगळ्यांसोबत एक सेल्फी घेतला. सेल्फीमध्ये संग्राम, सरपंच हसत होते. मग आम्ही पोहोचलो मंडई मार्केटला गेल्यावर आम्ही आता लोकेशन ठरवलं. बाहेर आल्याबरोबर आपल्याला कुठं जायचं, काय जायचं. मग आम्ही ठरवलं 8-10 गणपती करायचे आपल्याला. तर एवढी भयंकर गर्दी होती ना की काय सांगू. लोक ढकलतात का मी मनाने चलतो हेच मला समजत नव्हतं. तर फॅमिलीसोबत गणपती बघायला जाणार असताना तर एक वेळेस नक्की विचार करा, कारण की गर्दी एवढी भयंकर आहे ना की सांगायचंच माप नाही. आणि लहान मुलं असतील तर अजिबात जाऊ नका. एक वेळेस आपलं घरच्या गणपती दर्शन घ्या, गावातल्या गणपतीला जावा, पण पुण्याला काय जाऊ नका. कारण की आम्ही 10-15 पोरं होतो, पण आम्हाला असं वाटायचं की अरे बापरे आपण येऊन चुकलो इथं, कारण की एवढं बेकार भयंकर गर्दी ना की. मग आम्ही गेलो पुढं. तिथं चालला होता ऑर्केस्ट्रा. मग काय आता ऑर्केस्ट्रा दिसलं, आमचं गडी लागलं सगळं नाचाय. मग आम्ही पण आनंद घेतला नाचण्याचा. एक 10-15 मिनटं आम्ही तिथून नाचलो आणि तिथून पुढे निघालो आम्ही. मग मंजुळेपर्यंत अहो खाशाबा जाधव पासून आमचं नाचून वगैरे झालं. मग आम्ही तिथनं पुढं लगातार 3 गणपतीचं दर्शन घेतलं. तिथनं पुढे एक मारुतीची मूर्ती होती. एवढी भव्य मूर्ती होती आणि एवढं डेकोरेशन मस्त होतं की बस. मग तिथनं पुढे आलो आम्ही. परत गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. एक लहान मुलगा होता, सिल्वर लावला होता पूर्ण शरीराला, गांधींचा अवतार धारण केलेला. तिथनं पुढं आम्ही बालविकास मित्र मंडळाला गेलो. मी तिथं दर्शन घेतलं आम्ही विकास मित्र मंडळाचं. तिथनं पुढं आम्ही आझाद गणेश मित्र मंडळाला गेलो. तिथं एवढा देखावा मस्त होता, फोटोशूट हे केलं. मग तिथं आता आम्ही 10-15 मिनटं थांबायचा निर्णय घेतला, कारण की आम्ही एवढं चलून दमलो होतो. आमचं 6-7 किलोमीटर रनिंग झाली ती. मग मी, नामू आणि संग्राम थांबलो थोडे. आराम केल्यानंतर आम्ही एका बाप्पाचं दर्शन घेतलं. आणि सर्वात महत्त्वाचा गणपती म्हणजे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, या दर्शनाला जायचं होतं आम्हाला. तर आम्ही गेलो तिथं. आम्हाला सरासरी 1 तास लागली गणपती दर्शनाला. गर्दी भरपूर होती. मग तिथनं पुढं आम्ही निघालो आता. तालीम मित्र मंडळ गणेशोत्सव या गणपतीचं दर्शन घेतलं. एक नंबर तो पण देखावा होता. क्राऊड सगळीकडे एकसारखाच होता. मग तिथनं पुढे गेलं एक एवढं भयंकर बुथाचा देखावा होता त्या गणपती मंडळाचा की एवढे लोक फक्त फोटो काढायला आलेले असं वाटायचं. जो जाईल तिथं फोटो काढून यायचा. मग तिथनं पुढे आता निघालो आम्हाला. आता घराकडे बी जायचं होतं. तिथून पुढे मेट्रो स्टेशनला गेलो. मंडई मेट्रो स्टेशनला एवढी गर्दी झाली होती, कारण की लास्टची एक ट्रेन होती. मग ती खाली गेलो तर तिकीट निघाना. मग काय एवढं वैताग आला. वर आलो परत. फास्टमध्ये मेट्रोचं तिकीट काढलं आणि फास्टमध्ये खाली गेलो. तर लास्टची मेट्रो होती. गर्दी पण एवढी भयंकर होती की बस. नक्की सांगा ब्लॉग कसा वाटला. जय शिवराय.